नेपाळ मणिपूर येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत सरवली गावची मुलगी कुमारी साध्वी प्रल्हाद चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल भिवंडी तालुक्यातील सरवली गावाच्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात एक भव्य रॅली काढली आणि सत्कार समारंभाचे आयोजन केले। यावेळी सरवली गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सरवली गावाची मुलगी कुमारी साध्वी प्रल्हाद चौधरी यांना शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। गावाची शान आहे आणि खरोखरच आज त्या जन्मदात्या आई वडिलांचा सन्मान होतो हा त्यांच्यासाठी मुलीला किंवा माझ्या मुलाला पुढे घडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करायचे। जर आपण प्रयत्न केलेच नाही तर काहीच नाही होणार। आम्हाला जेव्हा पुढे जायचं होतं मार्गदर्शनासाठी कोणीही नव्हतं तरी सुद्धा आम्ही शून्यातून वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस होऊन आपल्या समोर फिजिकल मध्ये आजपर्यंत फिट आहोत आणि राष्ट्रीय पातळीवरती वेट लिफ्टिंग मध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे। त्यासाठी जमलेलो आहोत। खरं तर आपल्या सरवली गावामध्ये असे कार्यक्रम सत्काराचे कार्यक्रम वाढत चाललेले आहेत। ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण प्रत्येक गावोगाव असे कार्यक्रम एवढे होत नाहीत जेवढे आपल्या गावात होतात। आताच बंडू सरांनी सांगितलं की सुरुवात केली नरेंद्रनी। या गावामध्ये नरेंद्र पहिला माणूस की जो बॉर्डरवरती गेला आणि या देशाचं नाव आपल्या गावाचं नाव त्याने उंच केलं।
ते जेव्हा आले त्यांची सेवानिवृत्ती घेऊन त्यावेळी स्वतः रोज प्रॅक्टिसला इकडनं तिकडे भाडा न करता डेली प्रॅक्टिसला येते. आम्ही जवळजवळ 6 ते 9 वाजेपर्यंत रोज प्रॅक्टिस करतो कंटिन्यू. आणि एखादा माणूस उभा पण नाही राहणार, पण ती मुलं 6 ते 9 कंटिन्यू उभं राहून प्रॅक्टिस करतात. 7वीमध्ये मेहनत घेण्याची, फाईट करण्याची चांगली कॅपॅसिटी आहे. 7वी माझ्या मते देशाचं नाव वरती करेल एवढी कॅपॅसिटी तिच्यामध्ये. तिने जास्त मेहनत घ्यावी व माझी इच्छा राहील. जर 7वी साध्य करू शकते तर काहीच अशक्य अशा गोष्टी नाही. आपणही आपल्या मुलांना मार्गदर्शन करावं की कोणत्या प्रकारे मेहनत केल्याने आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. हे आज 7वीनं मुलगी असून दाखवून दिलेलं आहे. मला कधीतरी वाटायचं की मी आज केलेलं जे काम आहे कोणीतरी पुढे नेऊन दाखवेल. तर खरोखरच क्रीडा ह्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये मुलगी म्हणून तिला माझ्या गावातर्फे, गोवे गावातर्फे आणि माझ्या जाधव परिवारातर्फे मी तिचं अभिनंदन करतो. आज इथे महिला वर्ग भरपूर बसलेला आहे, श्रेष्ठ वरिष्ठ सर्व, तसेच माझ्या पाठीमागे सर्व स्टेजवरती बसले सर्व बंधू. कारण आज 7वी नसून तिने काय गोष्टी साधलेल्या आहेत